भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मुनगंटीवार सर, तुमच्यासाठी एक गुड न्यूज म्हणावी लागेल. काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता फोडण्यात यश आले असं म्हणावं लागेल आणि अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं की फोडण्यामध्ये यश वगैरे अशा शब्दाचा उपयोग करण्याचं काही कारण नाही. जेव्हा उभाटामध्ये लोक जातात तेव्हा जे शब्द मुनगंटीवार सर, काय म्हणता येईल या एंट्रीसाठी, अशोक चव्हाण यांच्या भाजपमधील एंट्रीसाठी कोणता शब्द वापरता येईल? नाही, देश हितासाठी माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजी 24 मध्ये प्रधानमंत्री व्हावं असं ज्या ज्या सामाजिक मनाच्या नेत्यांना वाटतं ते पाठिंबा देत आहे. आपणही बघितलं असेल की हा देश आदरणीय राहुल गांधीजींच्या हाती कधी सुरक्षित राहू शकत नाही. राहुल गांधीजी जातीमध्ये विष कालवणाऱ्या सत्तांध नेत्यापैकी एक आहे, जे पत्रकार परिषदमध्ये जात विचारतात. खरं इतक्या मोठ्या स्तरावर असणाऱ्या व्यक्तींनी पत्रकार परिषदेमध्ये जात ज्या दिवशी विचारली त्या दिवशी देशामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये हा देश, या देशाचा विकास, प्रगती कधी सुरक्षित होऊ शकत नाही. आणि या कारणाने अनेक लोक हे आज भारतीय जनता पार्टीला प्रत्यक्ष पाठिंबा देत आहेत. पण मुनगंटीवार सर, कारवायांच्या भीतीमुळे हे सर्व नेते भाजपमध्ये येत आहेत असा एक आरोप होत असतो. नाही, हा आरोप करणारे कोण आहे? विरोधी पक्षातील नेते आहेत. आरोप करणारे कोण आहेत जे नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत येतात? हे तात्कालिक जे आरोप आहे ना, हे कधी दबावापोटी वरतून फोन येतो तुम्ही काहीतरी बोला म्हणून, किंवा जोपर्यंत आहे तोपर्यंत काहीतरी बोललंच पाहिजे या हेतून असं म्हटलं जातं. आणि असे हजारो लोक आहेत ज्यांच्यावर कोणतीही चौकशी नाही तरी येत आहे. कोणत्याही पद्धतीचं कोणत्याही पद्धतीने त्यांना साधं एक कागद सुद्धा गेला नाही तरी भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे. अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे. असं म्हणणारे लोक कोण आहे? जे सत्तांदा आणि खुर्चीवर प्रेम करणारे, खुर्चीसाठी पक्ष चालवणारे, परिवारवाद आणि तुष्टीकरण करणारे नेते. यांना एखादा नेता जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये जातो, आणि काही अशोक चव्हाणच भारतीय जनता पार्टीमध्ये आले हो, अनेक लोक ज्याच्या संदर्भामध्ये हजारोच्या संख्येने, आणि हजारोच्या संख्येने नाही, स्थानिक स्तरावर, ग्रामपंचायत स्तरावर लोक काँग्रेस सोडून किंवा काँग्रेसला टाटा बाय बाय करत भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे. ते काय धाकानी येत आहे, भीतीनी येत आहे. मला वाटतं की हे दुर्दैवी बाब आहे ही बुद्धीची कमतरता असल्याचं लक्षण आहे. पण मुनगंटीवार सर, असंही म्हटलं जातं, विरोधक जे आरोप करतात त्याच्यामध्ये ते असंही म्हणतात की आधी आरोप करतात पण जेव्हा हे नेते प्रवेश करतात त्यावेळेला मात्र त्यांचं स्वागत केलं जातं, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले असतात सत्ताधारी. नाही, आता मला सांगा, उद्धव ठाकरे साहेब यांनी किती आरोप काँग्रेसवर केले? शरद पवार साहेबांच्या संदर्भात त्यांचं वक्तव्य ऐकलं ना तर तुम्ही सुद्धा म्हणाल असं वक्तव्य असू शकतं. शेवटी राजकीय क्षेत्रामध्ये परिवर्तन हा राजकीय क्षेत्राचा नियम आहे. ज्या ठिकाणी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेसने काय काय केलं, किती षडयंत्र केली हे बघितलं ना. आता तेच लोक बाबासाहेबांचं नाव घेतात काहीही लाज न वाटता. त्यांनी काय काय केलं? ईशान्य मुंबईत कशा पद्धतीने पराभूत केलं, भंडारा लोकसभेत कशा पद्धतीने पराभूत केलं, तुम्ही जरा जुनी पुस्तकं वाचा. मुनगंटीवार सर, पण त्याचबरोबर असा एक आरोप होत असतो की तुम्ही जेव्हा आधी आरोप करता या नेत्यांवर, पण जेव्हा हे नेते भाजपमध्ये किंवा युतीमधील जे इतर पक्ष आहेत त्यांच्यामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला मात्र ब्र शब्द सुद्धा काढला जात नाही किंवा त्यांच्या चौकशाही थांबतात. असा आरोप करणाऱ्यांच्या बुद्धींची कीव केली पाहिजे, तुम्हीही केली पाहिजे, जनतेने केली पाहिजे, मीही केली पाहिजे. टीव्ही चॅनल मध्ये खासदार भावना गवळींना आता नोटीस गेला, हे तुम्हीच टीव्ही चॅनलवर दाखवलं. साक्ष आहे ना, पुरावा आहे ना. मग म्हणजे भावना गवळी ताईंनी प्रवेश केल्यानंतरही आपल्या कारवाया ज्या असतील त्या, ती एक त्रयस्थ यंत्रणा आहे, त्यांच्या कारवाई, त्या नोटिसेस सुरू असतात. अशा अनेकांना नोटिसेस असतात. फक्त ते भाजपमध्ये आल्यावर ते नोटीस जर पाठवले तर त्याच्यासाठी रडणारं कोणी नसतं. पण त्यांच्या पक्षात असणाऱ्यांना नोटीस आला की जे ओक्साबोक्सी रडतात, हा प्रयत्न आहे. आता भावनाताईंना नोटीस नाही केलं का? केलं ना नोटीस, तुम्हाला माहित असेल, आठवत असेल तर.
पण इतर जे नेते आहेत त्यांची नावं विरोधकांकडून घेतली जातात आणि त्याचे आरोप केले जातात. आता माझा पुढचा प्रश्न हा आहे मुनगंटीवार सर, आता अशोक चव्हाण हे कोणत्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, तर त्यांना भाजपकडून कोणती जबाबदारी दिली जाऊ शकते? असं आहे की कोणती जबाबदारी दिल्या जाऊ शकते, काय त्यांना पद दिलं जातं की दिल्या जात नाही, हे तर आमचं केंद्रीय नेतृत्व जेव्हा ते पक्षात येतील त्यानंतर विचार करेल. या क्षणी अजून त्यांनी काहीही अधिकृत पक्षात प्रवेश केलेला नाही. पण एक गोष्ट खरी आहे की राहुल गांधीजी आणि सोनियाजी सोडून बाकी अनेक लोक संपर्कात आहे. आणि जे तुम्ही टीव्ही चॅनलमध्ये दाखवता, कोणी मध्य प्रदेशचे मोठे नेते आहे, कोणी देशाचे केंद्रीय स्तरावरचे नेते आहे. आता तुम्ही अनेक आचार्य प्रमोदजींना बघितलं असेल तर काँग्रेसमध्ये राहुल गांधीजी आणि सोनियाजी आणि प्रियंकाजी हे सोडले तर अनेक नेत्यांना काँग्रेस हा आता परिवाराचा आणि हुकुमशाही पक्ष आहे असं वाटतं. तुम्ही बघितलं असेल की स्वर्गीय माजी पंतप्रधान नरसिंहरावजींच्या सुपुत्रांनी सुद्धा काय स्टेटमेंट दिलं. तुम्ही बघितलं असेल काँग्रेसचे नेते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्येने वेगवेगळ्या पुस्तकात काँग्रेसचं वर्णन काय केलं. आता आचार्य प्रमोदजींनी काँग्रेसचं वर्णन काय केलं. आणि म्हणून शेकडो काँग्रेसचे नेते असे आहे, काही व्यक्त होत आहे, काही भविष्यात व्यक्त होईल आणि काही राहुल गांधीजींच्या हुकुमशाहीच्या समोर नाही. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या लोकशाही मराठीवरील या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.